श्रीमन्महागणाधिपतये नमः। श्री सरस्वत्यै नमः। श्री गुरवे नमः। वक्रतुण्डमहाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा। सजयति सिन्दूरवदनो देवो यत्पादपङ्कजस्मरणं वासरमणिरिव तमसां राशिन्नाशयति विघ्नानाम्। अविरलमदजलनिमहं भ्रमरकुलानिका सेवितकपोलम् अभिमतफलदातारं कामेशं गणपतिं वन्दे। या कुन्देन्दुतुषारहारधवला या शुभ्रवस्त्रावृता या वीणावरदण्डमण्डितकरा या श्वेतपद्मासना या ब्रह्माच्युतशङ्करप्रभृतिभिः देवैः सदा वन्दिता। सा मां पातु सरस्वती भगवती निःशेषजाड्यापहा। मूकं करोति वाचालं पङ्गुल्लङ्घयते गिरिं यत्कृपातमहं वन्दे परमानन्दमाधवम्। ॐ नमस्तस्मै भगवते नारदाय महात्मने कामक्रोधविहीनाय ऋषीणां प्रवराय च। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुदेवो महेश्वरा गुरुः साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। जयाचा जनी जन्मनामार्थ झाला जयाने सदा वासनामात केला। जयाच्या मुखी सर्वदा नाम कीर्ती नमस्कार त्या ब्रह्मचैतन्यमूर्ती। पुंडलीकवरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ महाराज की जय। देवर्षि नारद महाराज की जय। गोपाल कृष्ण भगवान की जय। राजाधिराज प्रभु रामचंद्र भगवान की जय। ब्रह्म चैतन्य गोंदावलेकर महाराज की जय। रंगनाथ स्वामी महाराज की जय। मंगलमूर्ती मोरया जय जय रघुवीर समर्थ।
रूपी मन हे लाविता सौख्य आम्हा काम क्रोधादिक जाती निज धाम हो काम क्रोधादिक जाती निज धाम हो कृष्ण करणी लक्ष लागो राजाराम करणी लक्ष लागो
न पुरे ही वाणी काय वाणू आता न पुरे ही वाणी काय वाणू आता न पुरे ही वाणी
दातारं सर्वसंपदां लोकाभिरामं श्रीरामं भूयो भूयो नमाम्यहं. तुम्ही श्रोते जगदीश मूर्ती, तेथे माझी व्युत्पत्ती किती. बुद्धिहीन अल्पमती सलगी करीतो, श्रोता वक्ता श्रीराम समर्थ. श्रीराम समर्थ, श्रीराम समर्थ. जय जय रघुवीर समर्थ. हरी प्राप्ती झाल्याशिवाय किंवा आत्मज्ञान झाल्याखेरीज मानवाला मुक्ती नाही. मग तुम्ही कितीही साधनांचा अवलंब करा. आमचे शंकराचार्य म्हणले, वदन्तु शास्त्राणि यजन्तु देवान् कुर्वन्तु कर्माणि भजन्तु देवता. आत्मैक्यबोधेन विनापि मुक्ति न सिद्ध्यति जन्म शतान्तरे अपि. गोपाल कृष्ण भगवान. रूपावलीपासून भाष्यापर्यंत अनेक ग्रंथांचा अभ्यास केला. कितीही शास्त्र ग्रंथ अभ्यासले, देवदेवतादिकांचं याजन केलं, वेदविहित कर्माचरण केलं आणि अनेक देवदेवतांचं मनापासनं भजन पूजन केलं, तरी जोपर्यंत आत्मज्ञान नाही तोपर्यंत शेकडो जन्म घेतले तरी मानवाला मुक्ती नाही. देवर्षी नारद महाराज ते अतिशय दुःखी होते. का? तर आत्मज्ञान नसल्यामुळे. जीवनातली सगळी कर्तव्य त्यांनी पार पाडली होती. 14 विद्या 64 कला यामध्ये ते पारंगत होते, पण तरीही दुःखी होते आत्मज्ञान नसल्यामुळे. मग तुम्ही म्हणाल आत्मज्ञान म्हणजे काय? तर मी कोण आहे आणि मी कशासाठी जन्माला आलोय, मला काय करायचंय आणि माझ्या जीवनाचं इप्सित काय आहे, म्हणजेच आत्मज्ञान. मग हे जीवनयुक्त करणारं आत्मज्ञान आपल्याला कुणाकडे मिळेल? मग एखादा दाता असेल ना, त्याच्याकडेच आपल्याला जायला पाहिजे. म्हणून आमचे समर्थ म्हणतात, जे समर्थपणे उदार काजे अत्यंत दानशूर, तयांचे निहा दान विचार विधला नवचे. जे समर्थ म्हणजे संपन्न असतात, त्याचप्रमाणे जे उदार असतात आणि जे स्वभावतःच दानशूर असतात, ते आपलं सर्वस्व आपल्याला देतील, पण आत्मज्ञानासारखं दान आपल्याला ते देणार नाहीत. कर्णासारखा दानशूर जो राजा, तो सुद्धा आपल्या पदरात आत्मज्ञान देणारच नाही. मग कुठे जावं म्हणजे आपल्याला हे आत्मज्ञान मिळेल? महाराजे चक्रवर्ती झाले आहेत पुढे होती, परी कुणी सायुज्य मुक्ती देणार नाही. अनेक महाराजे सम्राट मोठमोठे राज्य होऊन गेले. उभ्या भारतखंडाला दरारा बसेल असे पराक्रमी द्रष्टे राजे होऊन गेले, पण ते स्वतः जवळ असलेलं सुद्धा सगळं देऊ शकत नाहीत, तर आत्मज्ञान काय देणार? रघुराजानं आपलं सर्वस्व दान केलं, पण तो सुद्धा त्याच्या जवळच्या 3 गोष्टी देऊ शकला नाही. कोणत्या? तर कवी कालिदास म्हणतात, अदेयमासित्रव्यमेव भूपते शशिप्रभं छत्रमुभे च चामरे. आपल्या मस्तकावरचं चंद्रासारखं धवल छत्र आणि त्याच्या दोन्ही बाजूंनी ढळणाऱ्या चौऱ्या, ह्या 3 गोष्टी रघुराजा देऊ शकला नाही. मग जे आपल्याजवळ आहे तेवढं सुद्धा जर देऊ शकत नाहीत, तर आत्मज्ञान काय देणार हो? म्हणून आमचे तुकाराम महाराज म्हणतात, मग आत्मज्ञान हरिप्राप्ती हवी असेल तर कोणाचे पाय धरले पाहिजेत?
तर हरिप्राप्तीसी उपाय धरा संतांचे ते पाय. तुम्हाला हरिप्राप्ती जर हवी असेल तर संतांचेच तुम्हाला पाय धरावे लागतील. म्हणून समर्थ म्हणतात, जे त्रैलोकी नाही दान ते करीती संत सज्जन, तयांचे ते महिमान काय म्हणून वर्णावे. त्रैलोक्यातल्या कोणत्याही माणसाला संस्थेला दान करता येणार नाही असं आत्मज्ञानाचं दान हे संतच करू शकतात. आणि भवसागर पार करून पैल तीराला नेण्याचा मार्ग हे संतच आपल्याला दाखवतात. म्हणून असे हे आत्मज्ञान देणाऱ्या संतांचा महिमा आज पूर्वरंगात आपण पाहणार आहोत. पूर्वरंगाचा निरूपणाचा अभंग संत श्रेष्ठ जगद्गुरु तुकाराम महाराजांचा. त्यांचा महिमा वर्णन करताना वामन पंडित म्हणतात, जयाची असे पूर्ण वेदांत वाणी, म्हणावे कसे हो तया लागी माणी. परब्रह्मरूपी असा जो तुकावा, तयाचे तुके कोण दुजा तुकावा. तुकाराम महाराज की जय. ज्यांची वाणी वेदांताचं विवेचन करण्यास समर्थ आहे, ज्यांच्या सहज बोलण्यातून सुद्धा वेदच बोलले जातात आणि त्यांच्या अभंगांचं वेदांशी साधर्म साधले जातं, असे हे तुकाराम महाराज परब्रह्म स्वरूप असे. त्यांची तुलना दुसऱ्या कुणाशीच होऊ शकत नाही. असे जगद्गुरु तुकाराम महाराज यांचा अभंग आज निरूपणासाठी घेतलाय. ते अभंगात म्हणतात, काय वानू आता न पुरे ही वाणी, मस्तक चरणी ठेवी तसे. थोरी व सांडिली आपुली परिसे, नेणे सिवो कैसे लोखंडासी. जगाच्या कल्याणा संतांच्या विभूती, देह कष्टविती परोपकारे. भूतांची दया हे भांडवल संता, आपुली ममता नाही देही. तुका म्हणे सुख परावया सुखे, अमृत हे मुखे स्त्रवतसे. अभंगामध्ये तुकाराम महाराज म्हणतात, काय वानू आता न पुरे ही वाणी, आणि मस्तक चरणी ठेवीत असे. या संतांचं वर्णन आज मला करायचंय. संतांचं भागवतामध्ये संतांची 23 लक्षणं सांगितली आहेत. आणि ही 23 लक्षणं म्हणजे मानवतेच्या जणू 23 पायऱ्या. आणि ह्या 23 पायऱ्या जो पूर्ण करेल तो देवपदाला प्राप्त होतो. पण आपण सामान्य माणसांनी यातली एक जरी पायरी चढण्याचा प्रयत्न केला तरी आपलं जीवन कृतार्थ होईल. तर अशा हा संतांचा महिमा वर्णन करताना तुकाराम महाराज म्हणतायत की या संतांचं वर्णन करणं खूप अवघड आहे. आणि मी या संतांचं वर्णन करतोय तर माझी वाणी अपुरी पडते, कुंठित होतीये. माझ्याकडे असणारं शब्द भांडार हे सुद्धा अपुरं पडते. इतके हे थोर आहेत संत. मग कोणी अशी शंका केली की परब्रह्माचं वर्णन करताना श्रुती नेती नेती असं म्हणाली, मग संत काय परब्रह्म आहे? श्रोते हो, खरंच संत आणि परब्रह्म यात काहीच अंतर नाही. म्हणून एका अभंगात सुद्धा त्यांनी म्हटले, तुका म्हणे संत मूर्ती त्याची आणि काय, तुका म्हणे
गरुड पक्षी आकाशात उंच भरारी घेतो म्हणून चिमणी उडायची थांबते का? नाही. म्हणून एखाद्या गोष्टीचं वर्णन करणं आपल्याला अवघड वाटतंय, पण त्याचा नाद सोडून द्यायचा नाही. आणि म्हणून पुढच्या चरणात तुकाराम महाराज म्हणतात, थोरी व सांडिली आपुली परिसे, नेणे सिवो कैसे लोखंडासी. जे आपला थोरपणा सोडून देऊन दुसऱ्याचं भलं करतात, दुसऱ्याचं सोनं करतात, आनंद देतात, उद्धरून नेतात, त्यांनाच संत म्हणावं. आणि या संतांचं वर्णन करताना त्यांनी परिसाचं उदाहरण दिलंय. परिस हा आपल्या कक्षेत येणाऱ्या सगळ्या लोखंडाचं सोनं करतो. तो बघत नाही की मी मोठा आहे आणि मी लोखंडाचं सोनं का करावं हे बघत नाही. आपल्या कक्षेत येणाऱ्या सगळ्या लोखंडाचं सोनं करतो. पण अशीही शंका निर्माण होते की हा परिस जो आहे तो लोखंडाचं सोनं करतो, पण त्याला सोनं करण्याचा गुण मात्र देत नाही. पण आमचे संत तसे नाही आहेत. जेव्हा एखाद्या शिष्याला अनुग्रह द्यायचा तर सर्वस्व देतात. हे आमचे संत आहेत. संत तुकाराम महाराज सुदुंब्रे येथील संताजी जगनाडे याच्याकडे बरेच वर्ष जात होते आणि त्याला म्हणत होते, यंदा तरी वारीला येणार ना? पण दरवर्षी या संतोबाची काही ना काही कारण. यंदा पाऊस नाही, पाणी नाही, पुढच्या वर्षी घरामध्ये नातवंडांना सांभाळायला कोणी नाही, अशी दरवर्षी हा संतोबा कारणं द्यायचा बरं का. एकदा काय झालं, तुकाराम महाराजांनी असं ठरवलं की यंदा ह्याला वारीला आपण न्यायचंच. म्हणून त्या सुदुंबऱ्याला गेले, देहूच्या जवळच, आणि तिथं गेले आणि एका वडाच्या झाडाला लोंबकळू लागले आणि जोर जोरात ओरडू लागले, धावा वाचवा, धावा वाचवा. आणि सगळं गाव जमा झालं आणि हे झाडाला धरून लोंबकळत आहेत. आणि ही बातमी संतोबांपर्यंत आली. संतोबा धावत धावत गर्दीला बाजूला सारत गेले तर तुकाराम महाराज वडाच्या झाडाला लोंबकळत आहेत. म्हणल्यावर पुढे गेले आणि म्हणाले, तुकोबा काय ही चेष्टा लावली आहे? सगळ्या जगाला उपदेश करणारे तुम्ही, ज्ञान देणारे तुम्ही, आणि तुम्ही असं करताय? मग तुकाराम महाराजांनी पटकन उडी मारली आणि म्हणाले, अरे तुला बरंच कळतंय की. आणि मग नुसती दृष्टादृष्ट झाली आणि संतोबा म्हणाले, आता मी इथूनच तुमच्याबरोबर वारीला येणार. अंतःकरणाची भूमिका तयार झाली होती, पण त्याच्यावर जळमट चढली होती आणि ती यांनी दूर केली. आणि त्यानंतर संतोबा जगनाडे हे संत तुकाराम महाराजांच्या टाळकऱ्यांपैकी अत्यंत उच्च श्रेष्ठ असे टाळकरी. म्हणजेच तुकाराम महाराजांमुळे संतोबा जगदाडे पावन झाले, उद्धरून गेले. तर असे हे संत. आणि ह्यांचं वर्णन करताना असं वाटतं, तुम्ही संत माय बाप कृपावंत, तुम्ही संत माय बाप कृपावंत, तुम्ही संत माय बाप कृपावंत, कायमी पतित कीर्तिवानु, कायमी पतित कीर्तिवानु,
परिसापेक्षा थोर अंतःकरणाचे हे संत खूप दयाळू असतात. म्हणून अभंगात पुढे म्हणलंय, जगाच्या कल्याणा संतांच्या विभूती, देह कष्टविती परोपकारे. जगाचं कल्याण याचंच आपलं कल्याण असे मानणारे हे संत, त्यांचा अवतार जगाला सन्मार्गाला लावण्यासाठी आणि अज्ञानी मूढ जनांना प्रकाश दाखवण्यासाठी असतो. ज्ञानदेवांनी प्रकाशाची सोबत दिली. नाथांनी शांती कशी मिळवावी हे शिकवलं. तुकारामांनी निष्कामतेनं कर्म कसं करावं सांगितलं. आणि नामदेवांनी जीवाभावाचा जिव्हाळा शिकवला. बहिणाबाई म्हणतात, ज्ञानदेवे रचिला पाया, उभारिले देवालया, नामातयाचा किंकर त्याने केला हा विस्तार. जनार्दन एकनाथ खांब दिला भागवत, तुका झाला से कळस. श्रोते हो, असे हे जगाचं कल्याण करणारे संत. अहो, ज्ञानेश्वर महाराजांनी ज्ञानेश्वरी लिहिली, ती जगून दाखवली, पण त्याचं श्रेय निवृत्तीनाथांना दिलं. आणि असे हे संत रंजल्या गांजलेल्यांना सुद्धा मदतच करतात. जे कारंजले गांजले जे कारंजले गांजले, जे कारंजले गांजले, त्यासी म्हणे त्यासी म्हणे जो आपुले, त्यासी म्हणे जो आपुले, त्यासी म्हणे जो आपुले. जे कारंजले गांजले, जे कारंजले गांजले, तोची साधू ओळखावा, तोची साधू ओळखावा. देवा तेथेची जाणावा, देवा तेथेची जाणावा. जे कारंजले गांजले, जे कारंजले गांजले, मृदु सभाय नवनीत, मृदु सभाय नवनीत, तैसे सज्जनांचे चित्त, तैसे सज्जनांचे चित्त. जे कारंजले गांजले, जे कारंजले गांजले. रंजले गांजले, जे कारंजले गांजले. रंजल्या गांजलेल्यांना सुद्धा ते आपलेस करतात. अहो, एकनाथांनी रामेश्वरहून येताना आणलेली गंगा, ती गाढवाच्या मुखात, काशीहून आणलेली गंगा गाढवाच्या मुखात रीती केली. त्याचप्रमाणे उन्हामध्ये तडफडणारं मूल हे आपल्या जवळ घेतलं. समाज काय म्हणेल याचं त्यांना काही पडलेलं नसतं. आणि तुझं माझं हा विचार संत करतच नाहीत. म्हणून एका सुभाषितात म्हणलंय, अयम निज परो वेत्ये गणना लघुचेतसाम, उदार चरितानाम तू वसुधैव कुटुंबकम. तुझा माझा हा विचार संत करत नाहीत, हे विश्वाची माझे घर असंच ते समजतात. तुकाराम महाराज एकदा
शेतामधून मुलांना खाण्यासाठी उसाची कांड्या घेऊन येत होते. पण येता येता गावातल्या मुलांनाच सगळी ती वाटून टाकली. त्याचप्रमाणे दारामध्ये आलेल्या भिकारणीला आपल्या बायकोचं दंड घातलेलं लुगडं देऊन टाकलं. तसंच शिवाजी महाराजांकडून आणलेला नजराणा तुकाराम महाराजांनी परत केला. त्यांना कुठल्याही गोष्टीची अपेक्षा नसते. आणि ही सगळी देणगी ही संतांनी कुणाकडून घेतली असेल तर निसर्गाचं जर उदाहरण घेतलं तर वृक्ष परोपकारासाठी फळं देतो. नदी ही वाहते आणि दोन्ही काठ सुजलाम सुफलाम करते. गाय सुद्धा दूध देते. तसं हे आपलं शरीर हे झिजलं पाहिजे. कारण वृक्ष जेव्हा फळं येतात वृक्षाला भरपूर तेव्हा ते नम्र होतं, खाली वागतं. वृक्ष फार लवती फल भारे, लोंबती जलद घेऊन नीरे, थोर गर्व विभवांचा, हा स्वभाव उपकार परांचा. आणि हीच देणगी संतांनी घेतली. जे जे अंकुरलं जन्मलं ते सतत दुसऱ्याला देत राहायचं. अभंगामध्ये पुढे महाराज म्हणतात, भूतांची दया हे भांडवल संता, आपुली ममता नाही देही. आपली बायका मुलं, आपला प्रपंच, आपलं घरदार, आपली शेतीवाडी असं ते कधीच मानत नाहीत. रामकृष्ण परमहंस यांना घशाचा गंभीर आजार झाला होता आणि डॉक्टर परोपरीनं सांगत असून सुद्धा त्यांनी समाज प्रबोधनासाठी व्याख्यानं शेवटपर्यंत दिली. तुझं माझं हा विचार ते करत नाहीत. आणि या संतांना कुठल्याही बाह्य देखाव्याची गरज नसते. म्हणून तुकाराम महाराज म्हणतात, मनाचा मवाळ वाचेचा रसाळ, मनाचा मवाळ वाचेचा रसाळ. त्याचे गळा माळ असो नासो, त्याचे गळा माळ असो नासो, असो नासो, मनाचा मवाळ वाचेचा रसाळ, मनाचा मवाळ वाचेचा रसाळ, मनाचा मवाळ वाचेचा रसाळ. ज्याचं मन शुद्ध, अंतःकरण दयेनं भरलेलं आहे आणि वाणी अमृताहून गोड आहे आणि ज्याच्या सहज बोलण्यामध्ये सुद्धा समाजाचं हितच भरलेलं आहे, त्यालाच संत म्हणावं. मग तुम्ही म्हणता वाणी अमृताहून गोड, तर आपल्या ह्या जगामध्ये गोड बोलणारे खूप लोक आहेत. एका सुभाषितकारांनी सांगितलंय, वाङ्माधुर्यात् नान्यदस्ति प्रियत्वं, वाक्पारुष्याच्चोपकोरोऽपि नेष्टा, किं तद्द्रव्यं कोकिलेनोपनीतं, को बालोके गर्दभस्यावराधा. कोकिळेचा आवाज आपण ऐकतो तेव्हा अतिशय गोड वाटतं. पण ह्या कोकिळेचा आपल्याला काही उपयोग आहे का? पण हेच गाढवाचं उदाहरण बघितलं तर गाढवाच्या पाठीवरून माल वाहून नेला जातो, त्याच्याकडनं कामं करून घेतली जातात. पण हे गाढव जर ओरडलं, त्याला पण गावंसं वाटलं तर त्याच्या पाठीत धपाटाच बसतो. आणि श्रोते हो, या कोकिळेचं संस्कृत वाङ्मयामध्ये खूप गुणगान केलेलं आहे. खां साहेब मालकंस आळवताना जी चीज आहे त्याच्यामध्ये सुद्धा त्यांनी वर्णन केलंय. आणि आंब्याच्या वसंत ऋतूमध्ये आंब्याच्या ढाळीवर कोकिळेनं केलेला मधुर पंचम स्वर हा कानाला अतिशय आनंद देतो. काय म्हणलंय खां साहेबांनी? कोयली
बोले आंबुबा डाल पर कोयलिया बोले आंबुबा डाल पर कोयलिया बोले आंबुबा डाल पर ऋतु बसंत की देत सन्नसवा ऋतु बसंत की देत सन्नसवा कोयलिया बोले आंबुबा डाल पर कोयलिया बोले आंबुबा डाल पर नयो कलियन पर गुंजत भावरा नयो कलियन पर गुंजत भावरा नयो कलियन पर गुंजत भावरा उनके संग करत रंगरलिया उनके संग करत रंगरलिया यही बसंत की देत सन्नसवा यही बसंत की देत सन्नसवा कोयलिया बोले आंबुबा डाल पर कोयलिया बोले आंबुबा बोले आंबुबा बोले आंबुबा तोम तना तना दे रे ना दारे दा तोम तना तना दे रे ना दारे दा तोम तना दे रे ना दारे दारे दा दानी नादरे तुंदरे दारे दानी तोम तना दारे दा तोम तना दे रे ना दार याली लोम याली लाल तना दे रे ना दारे दानी आगड़ दक धूम गिड़ दक दे दक्रांदा क्रांदा क्रांदा तोम तना दे रे दारे दान तोम तना दे रे ना दारे दारे दा दानी नादरे तुंदरे दारे दानी तोम तना दे रे दारे तोम तना दे रे ना दारे याली लोम याली ला तना दे रे ना दारे दानी धागड़ दक धूम गड़ दक दे दक्रांदा क्रांदा क्रांदा तोम तना दे रे तना दे रे ना तना दे रे ना धारे दा सांगण्याचं तात्पर्य असं की या कोकिळेसारखं गोड बोललं पाहिजे म्हणून पुढच्या चरणात त्यांनी सांगितलंय तुका म्हणे सुख परावया सुखे अमृत हे मुखे स्रवतसे दुसऱ्याच्या सुखातच आपलं सुख मानणारे हे संत अमृताप्रमाणे गोड बोलणारे असतात आणि आपल्या गोड बोलण्यामुळे ते दुर्जनांनाही आपलंसं करतात आणि अशा या संतांचा महिमा इतका थोर आहे की तो करताना शब्द अपुरे पडतायत म्हणून मूळ अभंगात तुकाराम महाराज म्हणतात
परंपरेप्रमाणे अगदी 2च मिनिटं भजन करू. विठ्ठल विठ्ठल विठ्ठला हरी ओम विठ्ठला म्हणा. विठ्ठल विठ्ठल विठ्ठला माय बापा विठ्ठला, माय बापा विठ्ठला. विठ्ठल विठ्ठल विठ्ठला हरी ओम विठ्ठला, हरी ओम विठ्ठला. विठ्ठल विठ्ठल विठ्ठला माय बापा विठ्ठला. विठ्ठल विठ्ठल विठ्ठला हरी ओम विठ्ठला, विठ्ठला हरी ओम विठ्ठला. विठ्ठल विठ्ठल विठ्ठला माय बापा विठ्ठला, माय बापा विठ्ठला. विठ्ठल विठ्ठल विठ्ठला माय बापा विठ्ठला, विठ्ठल विठ्ठल विठ्ठला माय बापा विठ्ठला. कुंडलिक वरदे हरी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम. पंढरीनाथ महाराज की जय, देवर्षी नारद महाराज की जय. ब्रह्म चैतन्य गोंदावलेकर महाराज की जय. गोपाल कृष्ण महाराज की जय. राजाधिराज प्रभु रामचंद्र भगवान की जय. रंगनाथ स्वामी महाराज की जय. मंगलमूर्ती मोरया. जय जय रघुवीर समर्थ. माझघरातून कुणीतरी रडण्याचा स्वर कानी आला आणि नाथांच्या पत्नी गिरिजाबाई धावतच आल्या. पाहतात तर नाथांच्या पायावर आपलं मस्तक विनम्र करून एक श्रीमंता घरची साध्वी स्त्री व्याकुळ होऊन रडतीये. नाथांनी तिला गिरिजाबाईंच्या स्वाधीन केलं तर गिरिजाबाईंनी तिच्या पाठीवरून हात फिरवला, तिची समजूत काढली. उद्धवानं तिला पाणी आणून दिलं आणि मग ती थोडीशी शांत झाली. कोण होती हो ही स्त्री आणि आज ही नाथांच्या घरी कशाला आली होती? नवे नवे ती रोज नाथांच्या घरी येत होती. तर नाथ महाराज आपल्या वाड्याच्या अंगणामध्ये रोज कीर्तन सेवा करत असत. नाथ कीर्तना श्रवणासी ये, नाथ कीर्तना श्रवणासी ये. भक्तजनांचा मेळा हो, भक्तजनांचा मेळा. चित्त कराया शांत नित्य ये, चित्त कराया शांत नित्य ये. तेथे साध्वी सुशीला, तेथे साध्वी सुशीला, तेथे साध्वी सुशीला हो, तेथे साध्वी सुशीला. नाथ महाराज रोज रात्री आपल्या वाड्याच्या अंगणात कीर्तन सेवा करत असत आणि भगवंताच्या भक्तीचा मार्ग आपल्या रसाळ वाणीनं सगळ्यांना रोज सांगत असत.
आणि हे कीर्तन ऐकायला अतिशय गर्दी होत असे. नाथांना नावं ठेवणारे दिवसभर नावं ठेवायचे, पण रात्री मात्र कीर्तन ऐकायला येत असत. म्हणजे हे लोक पण येत असत आणि खरे भाविक सुद्धा येत असत. आणि या सगळ्या श्रोत्यांमध्ये सुशीला नावाची एक स्त्री, वयानं लहान पण प्रौढ अशी दिसणारी, अशी ही स्त्री रोज कीर्तन ऐकायला यायची. आणि कीर्तनाची जी वेळ होती त्याच्या अगोदरच थोडा वेळ यायची. आत्ताच बुवांनी आपल्याला सांगितलं की अगोदर या, पण ही सुशीला रोज कीर्तनाला लवकर येऊन बसायची बरं का. आणि ठराविक एका खांबाशी येऊन बसायची. प्रारंभापासून येई तेथे, प्रारंभापासून येई तेथे, बैसे एका आसनाते, सद्भाव दाटे नयनाते, गहिवरोनी येतसे. आणि ठराविक ठिकाणी आपली जागा पकडायची आणि तिथे येऊन बसायची. आणि नाथ महाराज जेव्हा कीर्तन करत होते तेव्हा त्यांच्या असं लक्षात आलं की ही जी स्त्री आहे ती कुठला करुण प्रसंग आला की तिच्या डोळ्यातनं घळघळ घळघळ अश्रू वाहत आहेत, पण हिच्या अंतरी काहीतरी दुःख असावं. नुसताच प्रसंग ऐकून तिच्या डोळ्यातनं पाणी येत नाही, पण हिच्या अंतरी काहीतरी दुःख सलत असावं असं नाथांच्या लक्षात आलं. तर आपण हिचं दुःख दूर करू शकतो का? नक्कीच करू शकतो. म्हणून आपल्या शिष्याला म्हणजे उद्धवाला सांगितलं, उद्धवा, म्हणती कीर्तन झाल्यावर कन्येस बोलवावे सत्वर. उद्धव म्हणे मी असे तत्पर, आज्ञेप्रमाणे होईल. उद्धवाला त्यांनी सांगितलं की उद्धवा, त्या डाव्या खांबाशी ज्या बाई बसतात ना त्यांना उद्या कीर्तन झाल्यावर माझघरात येऊन मला भेटायला सांग. उद्धव म्हणाला, आज्ञेप्रमाणे होईल. आणि खरोखर त्या दिवशीचं ते कीर्तन संपलं आणि उद्धवानं त्या बाईंना ज्याप्रमाणे निरोप दिला त्याप्रमाणे त्या माझघरात येऊन थांबली सुशीला. नाथ महाराजांचं कीर्तन झालं, आरती झाली आणि नाथ महाराज माझघरात आले. नाथ माझ घरी येता, नाथ माझ घरी येता, आली धावत पुढे सुशीला ती. नाथ माझ घरी येता, आली धावत पुढे सुशीला ती. पदस्पर्शे पावन हो, रोमांचित होय सर्व कायाती. नाथ माझघरामध्ये आल्या आल्या सुशीला धावत आली आणि त्यांचे पाय घट्ट धरले आणि खूप रडायला लागली. नाथांनी तिला आपल्या मुलीप्रमाणे उचललं आणि गिरिजाबाईंच्या स्वाधीन केलं. नाथ महाराज तिला म्हणाले, अगं मुली, तुला एवढं कसलं ग दुःख झालंय? आणि गिरिजाबाईंनी सुद्धा तिला विचारलं, काय झालंय? खूप रडायला लागली. बऱ्याच वेळानं शांत झाली. उद्धवानं पाणी आणून दिलं आणि काहीतरी बोलावं म्हणून प्रयत्न करू लागली, पण पुन्हा रडणंच येऊ लागलं. रडायलाच लागली, कारण तिला बोलता सुद्धा येईना. कंठ दाटे लोचनी येत पाणी, कंठ दाटे लोचनी येत पाणी, कंठ दाटे लोचनी येत पाणी. बोल
यायला लागलं की तिचं बोलणं आहे ना ते नेत्रातून अश्रूंच्या रूपानंच बाहेर पडायला लागलं. नाथ महाराज म्हणाले, मुली, एवढं कसलं दुःख आहे तुला? पण तिने नाथांना असं उत्तर दिलं की नाथ महाराज, आज कीर्तन संपलंय आणि खूप रात्रही झाली आहे, तर मला आता घरी जायला उशीर होतोय, तर मी असं करते, मी उद्या कीर्तनाच्या अगोदर येते आणि माझं सारं दुःख तुम्हाला सांगते. तुम्ही एवढं माझ्याशी बोललात आणि त्यामुळे मला खूप बरं वाटलं. आणि तिने नाथ महाराजांना आणि गिरिजाबाईंना नमस्कार केला आणि त्या दिवशी ती घरी निघून गेली. झाला उशीर आता, परी येईन मी उद्या त्वरे ध्वामी, सांगेन दुःख मनीचे, आले आता शरण तुम्हा स्वामी. मी तुम्हाला शरण आलेली आहे आणि मी उद्या कीर्तनाच्या अगोदर येते आणि माझं सारं दुःख तुम्हाला सांगते. आणि दुसऱ्या दिवशी कीर्तनाच्या अगोदर नाथ महाराज आणि गिरिजाबाई हिची उत्सुकतेनं वाट बघतायत की आता ही काय सांगतीये. आणि खरोखर आमची सुशीला कीर्तनाच्या अगोदर आली आणि आपलं दुःख सांगू लागली. प्रथम ती काय म्हणाली, श्रीमंतांची सुनमी, श्रीमंतांची सुनमी, गावामध्ये असे प्रतिष्ठा ती, सासुरवासही नाही, सासुरवासही नाही, कैसे वर्णू तुम्हास दुःख किती. नाथ महाराज, अहो मी श्रीमंतांची सून आहे, श्रीमंता घरची सून आहे आणि गावामध्ये आमच्याकडे मोठ्या आदरानं पाहिलं जातं, प्रतिष्ठेचं घर म्हणून आमच्याकडं पाहिलं जातं. अहो सासूरवास करायला मला सासूबाई नाही आहेत, त्यामुळं वाड्याची मालकीण मीच आहे. वस्त्रालंकाराला तोटा नाही आणि मला हवा तो पदार्थ मी कधीही करून खाऊ शकते, पण अहो तरीही मी दुःखी आहे हो. आणि पुन्हा रडायला लागली. नाथ महाराज म्हणाले, मुली रडू नकोस ग, तुझं दुःख काय आहे ते आम्हाला सांग आणि आम्ही ते दूर करण्याचा प्रयत्न करू. आणि हा भगवंत फार दयाळू आहे, तो पण आहे आणि आम्ही पण आहे, तुझं दुःख नक्की दूर करू, पण तू रडू नकोस, सांग. मग तिला खूप धीर वाटला, नाथांच्या या शब्दामुळं तिला खूप धीर वाटला आणि ती म्हणाली, जरी सर्व सुखे असती माझ्या गेली, परी अशांत चित्ती मी पाही, जरी सर्व सुखे असती माझ्या गेली, परी अशांत चित्ती मी पाही, ज्याच्यासाठी आले घर सोडिया, जाहले पतीची छाया. व्यसनाधीन पतितो झाला, व्यसनाधीन पतितो झाला, परस्त्रीचा रस्ता धरला, परस्त्रीचा रस्ता धरला, देऊनी धन नित्यती येला, गणिकेने होऊन बिंद, सोडितो सकल आ
आल्या आल्या लग्न झाल्याबरोबर मला असं समजलं की माझ्या पतीला सगळे छंद जडलेले आहेत. छंद असतात तो, पण त्याला काही प्रमाण. मी म्हणजे फक्त प्रतिष्ठेसाठी आणून ठेवलेली धर्मपत्नी. खायला प्यायला लिहायला कशाचीही वाण नाही, पण पतीचा एखादा प्रेमाचा शब्द तोही माझ्या नशिबात नाही. कधी जर आम्ही समोरासमोर आलो तर तिरस्काराचा एखादा कटाक्ष माझ्याकडे टाकला जातो. त्यांची उठायची वेळ दुपारी बर का. दुपारच्या वेळी हे उठतात आणि स्नान भोजन करून गणिकेकडे जायची तयारी सुरू होते. उंची पोशाख, अत्तरे, गजरे आणि सोबतीला बाटली असते. अहो, हे सगळं मी सहन करत होते, माझं नशीब म्हणून मी सगळं सहन करत होते. पण महिन्यापूर्वी मात्र कमाल झाली. काय झालं महिन्यापूर्वी? गणिकेने आणूया मारियली जोरदार तिलाथ. गणिकेने आणूया मारियली जोरदार तिलाथ. पायाने येशील जरी तरी येणे बोलली अशी बात. आणि ही स्वारी रात्रभर मदिरेच्या कैफात असते. एक दिवस पहाटे दार वाजलं म्हणून मी दार उघडलं, वाड्याचं दार उघडलं. पाहते तर गणिकेनं मी ज्यांना पतिदेव मानते त्या माझ्या पतिदेवांना नोकरा करवी ओढत ओढत आणलं आणि त्यांच्या कमरेत लाथ घातली आणि म्हणाली की उद्यापासून तुझ्या पायानं येणार असशील तरच माझ्या दारात ये. आणि दारातच थुंकली आणि निघून गेली. मी माझ्या पतिदेवांना नोकरांकडून घरामध्ये आणलं. सकाळ झाली आणि काहीतरी समजून सांगावं म्हणून त्यांच्याजवळ गेले. अहो स्वामी, गणिकेनं लाथ मारावी असं आपलं घराणं आहे का? अहो, आपला व्यापार बघा, आपली पेढी बघा, आपला व्यवसाय बघा. सोडून द्यावं हे सारे छंद असं मी सांगायला गेले. पण माझ्या अंगावर ओरडून ते म्हणाले, आम्ही श्रीमंत आहोत, श्रीमंत. आमचे छंद तुला कळायचं नाहीत, जा. आणि असं म्हटल्याबरोबर मी मात्र डोक्याला हात लावून बसले. नाथ महाराज, सांगा ह्यावर आहे काही उपाय तुमच्याकडे? सांगा, ह्याच्यावर उपाय आहे? नाथ मला सांगा, काय मी करावे? नाथ मला सांगा, काय मी करावे? पतिव्रत असून स्वस्थ काय बसावे? पतिव्रत असून स्वस्थ काय रहावे? नाथ मला सांगा, काय मी करावे? काय मी करावे? पतिदेव माझा जाई दुर्गतीला. पतिदेव माझा जाई दुर्गतीला. पाहुनिया सारे खेद हा मनाला. पाहुनिया सारे खेद हा मनाला. नाथ मला सांगा, काय मी करावे? नाथ मला सांगा, काय मी करावे? काय मी करावे? काय मी करावे? नाथ महाराज, सांगा बरं, मी आता काय करू? आहे तुमच्याकडे उपाय? मग मात्र नाथ महाराजांनी असं उत्तर दिलं, मुली गुजजे तू मला बोललीस.
स्वये ऐकतो गे हा श्रीनिवास, प्रभू नाम राहो सदा गे मुखात, सोडील हा भगवंत तुझ्यात. तू तुझ्या मुखामध्ये भगवंताचं नामस्मरण करत राहा. हा भगवंत फार दयाळू आहे आणि बाकी तू काही करू नको. आणि त्या दिवशी मात्र आमच्या सुशिलेने कीर्तन शांतपणे ऐकलं आणि मग ती शांतपणे घरी गेली आणि झोपी गेली, कारण मनातलं दुःख बाहेर आलं. आणि मग काय झालं, सुशिलेचं काम संपलं आणि नाथांचं काम सुरू झालं. काय केलं नाथांनी? नाथ म्हणे शिष्या ते, नाथ म्हणे शिष्या ते, रोज प्रभाती तया घरी जावे, नमस्कार सांगोनी वंदन करी तू तयासी त्या भावे. नाथ महाराज आपल्या शिष्याला बोलवणार. नाथ महाराजांनी, उद्धवा उद्यापासून तुला एक काम आहे. कोणतं काम? तू गोदावरीला स्नानाला जातोस ना सकाळी, तेव्हा गोदावरीवर स्नान केल्यानंतर येताना श्रीमंतांच्या वाड्यात जायचं आणि त्या वाड्याच्या मधोमध उभं राहून असं म्हणायचं, श्रीमंत नाथांनी तुम्हाला नमस्कार सांगितलाय हो. आणि तिथे अंगणामध्ये साष्टांग नमस्कार घालायचा. आणि हे काम मी सांगेपर्यंत चालूच ठेवायचं. उद्धवाने आज्ञाप्रमाण मानली आणि दुसऱ्या दिवशीपासून हा उद्धव सकाळी सकाळी गोदावरीहून स्नानाहून येताना श्रीमंतांच्या वाड्यात जाऊ लागला. आणि पहिल्या दिवशी, दुसऱ्या दिवशी 4 दिवस लोकांनी पाहिलं आणि हा उद्धव येतोय आणि श्रीमंत नाथांनी तुम्हाला नमस्कार सांगितलाय हो. आणि हळूहळू सगळ्यांना हा नमस्कार करताना दिसला आणि हळूहळू तिथे गर्दी वाढायला लागली. तिथे गर्दी वाढायला लागली आणि या गर्दीमुळे, ह्या लोकांच्या गोंगाटामुळे श्रीमंतांच्या झोपेचा भंग होऊ लागला. आणि नंतर काय व्हायला लागलं की सगळे लोक या उद्धवाबरोबर म्हणू लागले. आवाज वाढला. उद्धवाला म्हणायची वेळच यायची नाही. सगळे लोकच म्हणायचे, श्रीमंत नाथांनी तुम्हाला नमस्कार सांगितलाय हो. आणि नाथांची झोपमोड झाली. श्रीमंतांची झोपमोड झाली आणि श्रीमंत मनात म्हणतायत, कोण नाथ हा नमस्कार का काही कळेना त्या लागी, कोण नाथ हा नमस्कार का काही कळेना त्या लागी, का झोपेतून बळे उठवितो कधी काही नाम जमागी, का झोपेतून बळे उठवितो कधी काही नाम जमागी, कोण मूर्ख हा स्वये घालितो नाथांचा प्रणिपात मला, शिव्या देत से सदा परीतो कधी न चुकवे नियमाला, कधी न चुकवे नियमाला, कधी न चुकवे नियमाला. हो 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 हो. आणि श्रीमंतांच्या झोपेचा भंग व्हायला लागला आणि ते म्हणतायत, कोण हे नाथ आहेत आणि हा नमस्कार घालणारा कोण आहे? त्यांची वकिली करतोय तो. आणि एकदा रागाने बाहेर आले आणि त्याला विचारलं, अरे तू कोण आहेस? तुला फुकटची हमाली करायला सांगितलंय कोणी? असे चिडून बोलले. तरीही दुसऱ्या दिवशीपासून उद्धव आमचा येतच राहिला, कारण नाथांनी सांगितलं होतं मी सांगेन तोपर्यंत हे काम चालूच ठेवायचं. दुसऱ्या दिवशी सुद्धा हा उद्धव आला आणि परत, श्रीमंत नाथांनी तुम्हाला नमस्कार सांगितलाय हो. साष्टांग नमस्कार घातला. गर्दी होतीच. आणि मग मात्र एके दिवशी हा उद्धव तिथे नमस्कार घालायला यायच्या अगोदरच श्रीमंत बाहेर आले
आणि म्हणाले, एके दिवशी क्रोधे येऊन म्हणती कोण तुझा नाथ. एके दिवशी रागाने बाहेर आले आणि म्हणाले, कोण हा तुझा नाथ आहे? येऊ दे सामोरी घालीन त्याला नमोजिता लाथ. कोण हा तुझा नाथ आहे? समोर आण, त्यांना लाथ घालतो आणि नाही घातली असं म्हणतो. कोण आहे घेऊन ये. आणि मग मात्र त्या दिवशी आमच्या उद्धवाने नाथांना हा निरोप सांगितला. नाथ महाराज, अहो तो तुम्हाला लाथ घालीन असं म्हणालाय. पण आमचे नाथ चिडले नाही बरं का. ते म्हणाले, आता उद्या मीच जातो तिकडे. तेव्हा उद्धव म्हणाला, नाही नाही तुम्ही जाऊ नका, अहो तुम्हाला लाथ घालीन असं म्हणालाय, मीच जातो उद्या. आणि नाथ महाराज आमचे कसे गेले हो? नम्रपणे, नम्रपणे नाथ त्या गृहा गेले. नम्रपणे नाथ त्या गृहा गेले. हाक मारून तया वंदिले. हाक मारून तया वंदिले. संत दर्शन होताच तीव्रता. संत दर्शन होताच तीव्रता. दर्शन होताच तीव्रता. कमी झाली मग तसे नाथ मूर्ती. कमी झाली मग तसे नाथ मूर्ती. नाथ आमचे गेले नम्रपणे. अहो पांढरा शुभ्र पोशाख घातलेले नाथ महाराज, कपाळावर गंधाचा टिळा आहे आणि मुखावर सात्विकतेचं तेज आहे. आणि त्या अंगणात जाऊन उभे राहिले आणि म्हणाले, श्रीमंत मी नाथ आलोय हो. असं म्हटल्याबरोबर श्रीमंत बाहेर आले. माडीवर होते बरं का, तिथं बाहेर आले आणि म्हणाले, कोण आहे तुम्ही? नाथ. अहो तुमची बुवाबाजी इथे खपायची नाही, पण संतापाची लहर, विकारांची तीव्रता एकदम कमी झाली. आणि अगोदर बघतच राहिले आणि नंतर बोलले की तुमची बुवाबाजी इथे चालायची नाही. तुम्हाला पैसा हवा असेल तर फुटकी कवडी सुद्धा मिळणार नाही. आणि इथे माझ्याकडे काही मिळणार नाही. म्हटल्याबरोबर नाथ महाराज शांतपणे म्हणाले, अहो मला काही नको. मी कशासाठी आलोय तर तुम्हाला भोजनाचं आमंत्रण द्यायला आलोय. मला आणि भोजनाचं आमंत्रण. नाथ म्हणे मी आलो आमंत्रण द्यावया तुम्हाला मी. दाम्पत्य भोजनासी द्वादशी ही तिथी असे पहा नामे. अहो मी कशासाठी आलोय तर तुम्हाला भोजनाचं आमंत्रण द्यायला आलोय. मला आणि भोजनाचं आमंत्रण कशासाठी? आमच्याकडे की नाही द्वादशीला दाम्पत्य भोजन असतं. अनेक दाम्पत्यांना आम्ही जेवायला बोलवतो. पण तुमचा आणि माझा संबंध काय? मला कशासाठी भोजनाचं आमंत्रण? मग ते म्हणाले, तुम्हाला माहिती नाही, अहो आपलं नातं आहे. आपलं नातं आहे. कन्या मानियली सुशीला म्हणून जावई तुम्ही झाला. कन्या मानियली सुशीला म्हणून जावई तुम्ही झाला. स्वयमी येईन घ्यायाला पालखी आणि न्यायाला.
पत्नी ही माझी मानलेली कन्या आहे आणि आमच्याकडे मुलगी आणि जावई म्हणजे साक्षात विष्णू लक्ष्मी असं आम्ही मानतो. तर आमच्याकडे भोजनाला या. पण श्रीमंत काय म्हणाले, आमचा श्रीमंती थाट तुम्हाला पेलणार नाही. नाथ महाराज शांतपणे म्हणले, अहो तुम्ही म्हणता ते खरंय, पण मी काही कमी पडून देणार नाही. तुम्ही म्हणाल ते करीन. आम्ही जमिनीवरून यावं अशी तुमची इच्छा आहे? नाही नाही, अहो मी पालखी आणीन. पण आम्ही चालत चालत यायचंय का? अहो मी फुलांच्या पायघड्या घालीन. त्यानंतर म्हणाले, आम्हाला आमची उठायची वेळ खूप उशिरा असते बरं का, चालेल मी तुम्हाला घ्यायला 11:30 वाजता येईल. आणि मग हे जे सगळं चाललं होतं, उद्धटपणे बोलणं आणि नाथ महाराज शांतपणे बोलतं, हे सगळे आजूबाजूचे लोक ऐकत होते आणि त्यांना समजत नव्हतं की असल्या माणसाशी नाथ महाराज एवढं आपुलकीनं का बोलतायत. सुशीला सुद्धा दारा आडून ऐकत होती बरं का सगळं. आणि मग श्रीमंत आपण लाथ घालीन म्हणाले होते ते सगळं विसरले आणि म्हणाले, कधी यायचंय? कधी यायचंय म्हणल्यावर नाथ महाराज म्हणले, या शुक्रवारी. आणि आपल्या पतिदेवांनी आमंत्रण स्वीकारलं. याच्यातच सुशीलेला खूप आनंद झाला. पण आपल्या नाथ महाराजांशी असं उद्धटपणे बोलणं योग्य नव्हे. पण काही बोलली नाही बिचारी. आणि श्रीमंत येण्यासाठी तयार झाले. श्रोते हो, शुक्रवार उजाडला आणि नाथांच्या शब्दांचा परिणाम असा की त्या दिवशी श्रीमंत लवकर उठले आणि 11 वाजता तयार भरजरी कपडे घालून तयार झाले. आणि नाथ महाराज 11:30 वाजता बरोबर वाजंत्री लावून फुलांनी सुशोभित केलेली पालखी घेऊन अंगणात येऊन उभे राहिले. आणि अंगणामध्ये सुद्धा सगळा फुलांची पखरण केली आणि मध्ये उभे राहिले अंगणात. आणि नाथ महाराज म्हणाले, श्रीमंत मी आलोय बर का. असं म्हणल्याबरोबर श्रीमंत सज्जात आले आणि बघतात तर खाली सगळे फुलांच्या पायघड्या घातल्या आहेत. उतरून आले आणि नाथ महाराजांनी त्यांचा हात धरला. पाठीमागे सुशीला होतीच. त्यांचा हात धरला आणि त्यांना पालखीमध्ये बसवलं. संत चरणांचा संतांचा स्पर्श झाल्यानंतर अहो त्यांच्या डोक्यातले सैतानी विचार दूर झाले आणि अंगावर रोमांच उभे राहिले. पालखीमध्ये बसले. शेजारी सुशीला होतीच आणि तिकडे नाथांच्या वाड्यात सुद्धा गिरिजाबाई सगळी तयारी करून वाट बघत होत्या. आणि श्रोते हो, नाथ महाराजांनी दोघांना दारामध्ये उभं केलं. दूध आणि पाणी पायावर घातलं. नाथ महाराजांनी स्वतः त्यांचे पाय धुतले. तेव्हा सुद्धा चरणांचा कधी गणिकेचे पाय धरण्याची सवय या माणसाला. हा उपचार सगळा नवीनच होता. सगळा उपचार नवीन होता. आणि आश्चर्याने पाहतायत हे काय चालू आहे. आणि त्यांचे दोघांचे पाय धुतले. परत अंगणामध्ये फुलांच्या पायघड्या आहेत आणि त्यांना आणल्यानंतर उच्चासनावर बसवलं. भरपूर दाम्पत्य जेवायला आलेले होते. प्रत्येक जण आपल्या ठरलेल्या जागी बसत होते. मग नाथ महाराज या श्रीमंतांजवळ आले आणि विचारलं, श्रीमंत आमच्याकडे सोवळं नेसून जेवायला बसण्याची पद्धत आहे आणि रोज पुरणपोळीचा नैवेद्य असायचा नाथ महाराजांकडे. पण त्या दिवशी मात्र पंचपक्वान्न होती
आणि जेव्हा विचारलं आमच्याकडे सोवळं नेसायची पद्धत आहे, आपण नेसताय ना? तर श्रीमंतांनी उत्तर दिलं, मी सोवळं आणलंही नाही आणि माझ्याकडे नाही पण आमचे नाथ महाराज म्हणले, अहो मी नेसवतो ना, माझ्याकडे आहे. आणि ह्या श्रीमंतांना सोवळं नेसवलं. प्रत्येकजण ठराविक जागी बसलेलं होतं आणि श्रीमंतांच्या डाव्या बाजूला नाथ महाराज बसले आणि उजव्या बाजूला सुशीला बसली आणि नैवेद्य दाखवला. आता जेवायला सुरुवात करणार त्याच्या आधी वदनी कवल घेता नाम घ्या श्रीहरीचे उदरभरण नोहे. वदनी कवल घेता नाम घ्या श्रीहरीचे सहज हवन होते नाम घेता पुकाचे. जीवन करी जीवित्वा अन्न हे पूर्ण ब्रह्म उदरभरण नोहे जाणीजे यज्ञ कर्म. सीताकांत स्मरण जय जय राम श्लोक म्हटला आणि नाथांनी देवघरातून तीर्थ आणलं आणि सगळ्यांच्या हातावर तीर्थ दिलं. प्रत्येक जण तीर्थ घेऊन ओले हात असे डोळ्यांना लावत होता. हे श्रीमंतांनी पाहिलं आणि स्वतः सुद्धा तसं केलं आणि मग स्वतः तीर्थ घेतलं आणि नाथ महाराज आपल्या पाटावर येऊन बसले आणि हे तीर्थ घेतलं. श्रीमंतांनी डोळ्यांना हात लावला आणि डावीकडे बघतायत तर तिथे नाथ दिसेनात त्यांना. मग कोण दिसलं? रूप सावळे सुंदर कानी कुंडले पितांबर. रूप सावळे सुंदर कानी कुंडले मनोहर. सोनसळा वैजयंती साक्षात पांडुरंग. आणि उजवीकडे बघितलं तर सुशीला दिसेनात. मग कोण दिसली? सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते. साक्षात भगवती. आणि असं का दिसतंय म्हणून पुन्हा डोळ्यावरनं असा हात फिरवला आणि बघताय तर पुन्हा तेच दृश्य. उठले आणि नाथांना नमस्कार घातला. नाथांनी ओळखलं आणि नाथ म्हणाले, तुम्हाला जर का काही अपूर्व दिसला असेल, अपूर्व असा अनुभव आला असेल तर ती ह्या साध्वीची पुण्याई आहे. अहो जिला ती पती देव मानते तिचा तुम्ही तिरस्कार करत होता याचं तिला दुःख नाही, पण गणिकेनं लाथ मारावी याचं तिला अपार दुःख झालं. आणि माफी मागायची असली तर तिची मागा. आणि खरोखर श्रीमंत सुशीलाच्या पाया पडायला लागले. पण सुशीला म्हणाली, तिने उठवलं आणि म्हणाली, आज हा क्षण दाखवणारे नाथ महाराज हे महान संत आहेत आणि त्यांनाच आपण दोघंही नमस्कार करू. नाथ महाराजांनी दोघांच्या मस्तकावर हात ठेवला आणि ती म्हणाली, हा सोन्याचा क्षण दाखवणारे नाथ महाराज महान आहेत. त्या दिवशीचं ते भोजन म्हणजे खूप नवलाई अपूर्वाई अशी होती त्यांच्या जीवनामध्ये. आणि असे हे संत आणि तो नाम मंत्रांचा प्रभाव होता. आणि असे हे संत महान आहेत. आपल्या शिष्यावर अशी कृपा करतात आणि त्यांना संकटातून सोडवतात. आणि म्हणून हे संत जे महान आहेत त्यांचं वर्णन करणं आपल्याला कठीण जातं. म्हणून म्हटलंय, काय वानू आता न पुरे ही वाणी. वाणी सुद्धा आपली अपुरी पडते. एवढे संत महान आहेत. आणि मग त्यांच्या चरणांना नमस्कार केल्याशिवाय मस्तकी चरण ठेवीत असे दुसरा आपल्याकडे उपाय नाही.
म्हणून मूळ पदात तुकाराम महाराज म्हणतात, आरती पंढरीश प्रभूची कमल जापती विठ्ठलाची, आरती पंढरीश प्रभूची कमल जापती विठ्ठलाची, ठेविले चरण विटेवरती सावळी घनश्याम मूर्ती, गळ्यामध्ये पुष्पहार रुळती पंचबाण जासी असे जे वदन कमल समनय, हरपले भान पाहताची तुम्ही ही माय अनाथाची, आरती पंढरीश प्रभूची कमल जापती विठ्ठलाची, कटीला पीतांबर कसिला कस्तुरी तिलक भव्य भाला, अभिर गुलाला दर्शना
जनार्दनाचे चरणी मस्तक ठेविले आरती ज्ञानदाता आरती तुकारामा स्वामी सद्गुरु धामा सच्चिदानंद मूर्ती पाय दाखवी आम्हा आरती तुकाराम राघवे सागरात पाषाण तारिले कौतुक तुकवाचे गंग रक्षिले आरती तुकाराम स्वामी सद्गुरु धामा सच्चिदानंद मूर्ती पाय दाखवी आम्हा आरती तुकाराम कायेन वाचा मनसेन्द्रियेवा करोमि यद्यत् सकलः परस्मै नारायणाय समर्पयामि अच्युतं केशवं रामनारायणं दामोदरं वासुदेवं श्रीधरं माधवं गोपिकावल्लभं जानकीनायकं रामचन्द्रं हरे राम 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 हरे 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 कृष्ण हरजन भव बीजाचे हरजन सुख संपद हरजन यमदूताचे राम गर्जना बोला राम 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 श्री 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 राम राजाधिराज रामचंद्र भगवान की महारुद्र हनुमान की जय जय रघुवीर समर्थ कुंडलीक वरदा हरि विठ्ठल श्री ज्ञानदेव पंढरीनाथ भगवान की माऊली ज्ञानेश्वर महाराज जगद्गुरु तुकाराम महाराज सब संतन की जय जय रघुवीर मंगलम मूर्ति सदा सर्वदा योग तुझा घडावा तुझे कारणी देह माझा पडावा उपेक्षू नको गुणवंता अनंता रघुनायका मागणे हेच आता उपासनेला दृढ चालवावे भूदेव संतास सदा नमावे सत्कर्म योगे वय घालवावे सर्वामुखे मंगल बोलवावे ज्या ज्या स्थळी हे मन जाय माझे त्या त्या स्थळी हे निज रूप तुझे मी ठेवितो मस्तक ज्या ठिकाणी तेथे तुझे सद्गुरु पाय पंढरीनाथ भगवान की मगाशी परिचय देताना एक वाक्य माझ्याकडनं राहून गेलं त्याची पूर्तता करतो समर्थ पंचायनातले